आणि एवढंच एवढं गाणं म्हणलं. ह्या तरुण पिढीने काय म्हणायचं, या ताईने काय म्हणायचं. हरिश्चंद्रगडावरचं हेच केदारेश्वराचं मंदिर आहे. चार खांब होते पूर्वी, म्हणजे जशी काही वेगवेगळी युग होती. सध्या आपण कलियुग पाहतोय, तर कलियुगातला हा एक स्तंभ टिकून आहे. आणि असं म्हणतात की हा स्तंभ ज्या दिवशी कोसळेल पडेल त्यानंतर कलियुगाचा अंत होईल. साधारणतः प्रमुख आपल्याला 1-2-3 वाटा पाहायला भेटतात. परंतु खाली जर आपण पाहिलं एकीलच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर असंख्य अशा वाटा आपल्याला विखुरलेल्या पाहायला भेटतात. परंतु 3 वाटा जी काही माकडनळीची वाट आहे, इकडनं टोलारखिंडीची वाट आहे आणि एक पाचनेरची वाट आहे. जे खास ट्रेकर असतील ते येत असतील तिकडनं. आणि फॅमिली सहित आपण ज्या मार्गे गेलो तोच पाचनेरचा मार्ग. फॅमिली सोबत जर यायचं असेल किंवा जास्त जर ट्रेकिंग नसेल तुम्हाला करायची तर पाचनेरचा मार्ग तुम्ही अवलंबू शकता. आणि तो मार्ग थेट आपल्याला गडाच्या मध्यभागी म्हणजे मंदिरापाशी 1-2-2.5 तासामध्ये आपल्याला आणतो. बस. हा वाडा कोणता आहे खालचा जो? तो तारामतीवरून आलेला. हा ना. तारामतीवरून ते पूर्वी बोलतात म्हणजे लोक कुरडूचं झाड आहे. कुरडूच्या झाडापासून तिथून मुळा नदीचं हे उगम झालेलं. ही मुळा नदी का? हा, ही मुळ आहे. मुळ हा ही रावरल्या जाते. हा, मूळ स्थान इथून आहे हा, का? वरतून तारामतीवरून. तारामती. मंडळी नमस्कार. शनिवार 6 जून 2026 रोजी रात्री हरिश्चंद्रेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आरतीचा भव्य अनुभव घेत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रात्रीच्या जेवणात चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या, झणझणीत ठेचा, पिठलं आणि वरम भाताचा स्वादिष्ट बेत होता. गडावरील थंडगार वातावरणात या साध्या पण रुचकर जेवणाची चव काही वेगळीच वाटत होती. जेवणावर मनसोक्त ताव मारत गप्पांचा फडरंगला आणि दिवसाचा थकवा कधी झोपेतच बदलला ते कळलंच नाही. आज रविवार दिनांक 7 जून 2026. सकाळी जाग आली ती गडावरील प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणात. रात्रीच्या दवबिंदूंनी न्हालेला परिसर आणि थंडगार वाऱ्याच्या झुळका मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होता. आज पुन्हा एकदा कोकण कड्याकडे जाण्याचा बेत होता. मान्सूनपूर्व हंगामातील आमचा शेवटचा ट्रेक असल्यानं प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी उत्सुकता अधिकच वाढली होती. शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळं रात्रभर पर्यटकांचा गडावर येण्याचा ओघ सुरूच होता. पहाटेपासूनच अनेक भटके यांनी निसर्गप्रेमी कोकण कड्याच्या दिशेने निघाले होते. धुक्याची हलकी चादर, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि समोर उलगडणारे सह्याद्रीचे सुंदर आणि रौद्र रूप पाहताना मग पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडाच्या प्रेमात पडत होतो. आता आमची पावले त्या अद्भुत कड्याकडे वळली होती. आले का सगळे? चला. उतरायचं आपलं आहे ना ते सगळं सपाट आहे.
मंडळी नमस्कार. आणि आज रविवार 7 जून 2026 आणि आम्ही कालचा मुक्काम मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला शेवटच्या हटमध्ये केला होता, जिकडनं जुन्नर साईडनी जी लोक येत आहेत. रात्रभर क्राऊड चालू होता आणि आताही पण प्रचंड गर्दी आहे. सकाळपासून रात्रभर सगळा गजबजाट होता हरिश्चंद्रगडावरती. आणि त्या टेकडीच्या पुढे गेल्यावरती आपल्याला पुन्हा एकदा रात्री आपण ज्या ठिकाणी आलो होतो, ज्या ठिकाणी आपण UCAVT जी पाहिली कालचा सूर्यास्त पाहिला, आजचा सूर्योदय पण सकाळी पाहिला. पाठीमागं सूर्योदय दिसते आपल्याला आणि ह्या बाजूला कालचा सूर्यास्त पाहायला मिळाला होता. आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आपले जुन्नरचे गाईड प्रभाकर भालचिम. दादा नमस्कार. नमस्कार. खरं तर आपण काल पण गप्पा मारल्या होत्या. हो, खूप गप्पा मारल्या काल. आणि पहिल्यांदा कधी आले होते? पहिल्यांदा मला तर असं आता आठवत नाही, खूप लहान होतो त्यावेळेस. शिवरात्रीच्या वेळेस बाबांनी मला त्यांच्या खांद्यावरती बसून आणलेलं. म्हणजे मी खूप लहान होतो, चालता यायचं पण मध्ये मध्ये थकायचं, म्हणून त्यांच्या खांद्यावरती बसून मी हरिश्चंद्रगडावरती आलेलो पहिल्यांदा. यानंतरच्या आत्तापर्यंत किती वेळा झाले असेल तुमच्या वेगवेगळे पर्यटक असतील किंवा स्वतः असेल, फॅमिली सहित असेल, किती वेळा झालं साधारण? साधारणतः 40-45 वेळेस झालं असेल गड पूर्ण. हो, म्हणजे एका बाजूने टोलरखिंड इकडनं आणि 5 नाही इकडनं झालं 15-20 वेळेस. असं मोजू पण शकणार नाही किती वेळेस आले. मार्ग आहेत सगळे याला आपल्याला? याला साधारणतः प्रमुख आपल्याला 1-2-3 वाटा पाहायला भेटतात. परंतु खाली जर आपण पाहिलं येथीलच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर असंख्य अशा वाटा आपल्याला विखुरलेल्या पाहायला भेटतात. परंतु 3 वाटा जी काही माकडनळीची वाट आहे, इकडनं टोलरखिंडीची वाट आहे आणि एक पाचनेची वाट आहे. जे खास ट्रेकर असतील ते येत असतील तिकडनं. आणि फॅमिली सहित आपण ज्या मार्ग गेलो तोच पाचनेचा मार्ग. फॅमिली सोबत जर यायचं असेल किंवा जास्त जर ट्रेकिंग नसेल तुम्हाला करायची तर पाचनेचा मार्ग तुम्ही अवलंबू शकता. आणि तो मार्ग थेट आपल्याला गडाच्या मध्यभागी म्हणजे मंदिरापाशी 1-2-2.5 तासामध्ये आपल्याला आणतो पाचनेकडून. बरोबर. इथली खासियत काय वैशिष्ट्य आहे? आपण इकडची थोडी दृश्य दाखवूयात. बघा आता बऱ्यापैकी शेवटच्या स्पॉट लावले आपण, ज्या ठिकाणी सकाळचे आता जवळपास मला वाटतं 8 वाजले असतील. 7:30 वाजले. 7:30 आणि फुल धुका आहे. इथली खासियत काय या कड्याची? काय खासियत पाहायला मिळू म्हणजे शकतं या- प्रत्येक सीझनला? प्रत्येक सीजनला म्हणजे प्रत्येक वेळेस आलं तर आपल्याला प्रत्येक वेगवेगळं दृश्य पाहायला भेटेल. म्हणजे पावसात जर आलं तर तुम्ही पावसाळ्याचं वगैरे धबधबे वगैरे पाहू शकता. हिवाळ्यामध्ये जर आलं तर तुम्हाला इंद्रवर्ज वगैरे पाहायला भेटेल. किंवा दिवाळीच्या नंतर ज्यावेळेस कोवळं ऊन पडते त्यावेळेस हे इंद्रवर्ज आपल्याला पाहायला भेटेल. आणि इथली खास वैशिष्ट्य म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर गुफा, अनेक आपल्याला लेण्या पाहायला भेटतील, पुष्करणी पाहायला भेटेल, तारामती शिखर, रोहिदास शिखर, कोकण कडा. खास करून कोकण कडा पाहण्यासाठी या ठिकाणी खूप पर्यटकांची गर्दी असते. गर्दी वाढते, दिवसेंदिवस पर्यटक वाढतात. पण येणारा जो क्राऊड आहे, कुठलाही महाराष्ट्रातला महाराजांचा किल्ला असेल किंवा धार्मिक स्थळ असेल, या ठिकाणी प्रचंड कचरा करतात. हो, या कचरा करणाऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण मागच्या आठवड्यामध्ये जुन्नरकर म्हणजे जो ग्रुप होता शिवने ट्रेकरचा, त्यांनी सुद्धा जवळपास इथं एक मोठी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. प्रचंड कचरा मिळाला होता. नक्कीच आपण ज्यावेळेस कोणत्याही भटकंतीसाठी जाऊ किंवा गडकिल्ले पाहण्यासाठी जाऊ, जो आपला कचरा आहे तो आपलीच जबाबदारी की व्यवस्थित नेणं, व्यवस्थित आणणं. साधारणतः प्लॅस्टिक तर आपण करूच नाही कोणत्याही गडावरती गेला तरी. आणि जो कचरा आहे तो आपण पुन्हा रिटर्न नेला पाहिजे, एवढीच विनंती आहे. देशातली काही पर्यटन स्थळ त्या ठिकाणी किंवा शिवनेरी पण आपल्या अलीकडं, मी स्वतः सोबत जेव्हा जातात त्यावेळेस जे काही पाणी बॉटल असेल, प्लॅस्टिकच्या बॅग असतील, त्या काउंट केल्या जातात आणि त्या परत ते जमा करायला लागतात. असं इथं नियोजन होणं गरजेचं आहे का? असं नियोजन झालं तर खूपच छान आहे. कारण पूर्ण त्या प्लॅस्टिकचं काउंट केल्यानंतर जी काही रक्कम आहे आपण त्यांना त्या समितीला जे कोणी असेल त्यांच्याकडे जमा करून पुन्हा आपण वरती आणू. आणि वरती आल्यानंतर पुन्हा आपण ज्यावेळेस गड उतार होऊ त्यावेळेस त्यांना ते दाखवायचं आपलं प्लॅस्टिक किती आहे. हे असं जर केलं तर स्वच्छतेला थोडं तरी म्हणजे वेगळं वळण लागेल आणि गड आपला स्वच्छ आणि सुंदर राहील.
नक्कीच आपण पुन्हा एकदा खाली जाऊ ज्यावेळेस त्यावेळेस मंदिरासोबत मंदिराच्या परिसराच्या बाबत सुद्धा काही माहिती घेऊया. पण आता पुन्हा मी तुम्हाला समोरचे दृश्य दाखवते ज्या ठिकाणी आपण कोकणकडा आपला आलेला आहे. काल पण आपण त्या ठिकाणी रात्री आलो होतो आणि आपण पाहू शकतोय रात्रभरची काही गर्दी होती. ही गर्दी आज सकाळी सुद्धा 7:30 वाजता आणि 7:30 वाजताच नाही तर रात्रभरही सुरू होती. पाठीमागं सुद्धा इकडं लोक येत आहेत आणि बाय माणूस आपण जर पाहिलं तर ही सगळी गर्दी. काही लोक अशा छोट्या छोट्या हट्स आहेत त्या ठिकाणी नाश्ता करत आहेत. काही लोक पाहून आता रिटर्न्स चाललेले आहेत. आणि हरिश्चंद्रगडाचं वर्षभरातलं प्रत्येक भागातलं जे काही पर्यटन आहे या ठिकाणची जी काही खासियत आहे या ठिकाणचा जो निसर्ग आहे हा सगळा पाहण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. हरिश्चंद्रगड नवख्या ट्रेकरसाठी म्हणजे आपण भटक्यांची पंढरी म्हणतो ह्या पंढरीसाठी खूपच महत्त्वाचे आणि आपण आता जाऊया. तुम्हाला आता पुन्हा मी कड्यावर घेऊन जातोय आणि याच कड्यावरून ही सगळी दृश्य आपल्यासाठी पाहायला मिळतील. एक काम कर एक काम कर हे रॅली पण हे जे लोक आहेत ना क्रॉस केलेत ना ते पण अलाउड आहे का अलाउड. कोकण कड्यावरून ताटून आलेल्या ढगांचं मोहक सौंदर्य मनात साठवत आम्ही पुन्हा माघारी फिरलो. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या प्राचीन लेण्यांकडे आमची पावले वळली. या परिसरात अनेक लेणी कोरलेली असून काही पूर्ण अवस्थेत तर काही अपूर्ण अवस्थेत आजही पाहायला मिळतात. या लेण्यांमध्ये दगडात कोरलेली भव्य गणपतीची मूर्ती विशेष आकर्षण ठरते. गुहेतील ही गणेश मूर्ती प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. दगडात साकारलेली ही मूर्ती पाहताना त्या काळातील कलाकारांचं कौशल्य आणि कला संपन्नता जाणवते. शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरणामुळे येथे येणारे भाविक व ट्रेकर काही काळ निवांत बसून या ठिकाणचा अनुभव घेतात. गणपती बाप्पाच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळते. इतिहास अभ्यासकांच्या मते हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरातील या गुहा आणि शिल्पांचा कालखंड सुमारे 11व्या शतकातील असावा. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हरिश्चंद्रगड हा इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. कोकणकड्याचं रौद्र सुंदर रूप, प्राचीन मंदिरे, लेणी आणि गुहेतील गणपतीचे दर्शन यामुळे प्रत्येक भटक्याची सफर अविस्मरणीय ठरते. तर मंडळी, हरिश्चंद्रगडावरचं हेच केदारेश्वराचं मंदिर आहे आणि पाठीमागं ही जी काही शिवलिंग आहे त्याच्या भोवती पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये प्रचंड पाणी असतं. याची एक लेवल असते. हे पाणी आता उन्हाळ्यामुळं आटलेलं आहे आणि ही लेवल तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय. माझ्या मागं थोडासा ही बात
तर त्याची ती लेवल आहे आणि याच लेवलनुसार पाणी असतं. आपल्याला हरिश्चंद्रगडावरती आल्यावरती एक आख्यायिका सांगितली जाते किंवा अनेक यूट्यूबर ब्लॉगरनी मांडलेलं आहे का पाठीमागं जी शिवलिंग आहे त्याला जे 4 खांब होते पूर्वी, म्हणजे जशी काही वेगवेगळी युगं होती. सध्या आपण कलियुग पाहतोय तर कलियुगातला हा एक स्तंभ टिकून आहे आणि असं म्हणतात की हा स्तंभ ज्या दिवशी कोसळेल पडेल त्यानंतर कलियुगाचा अंत होईल. जी काही 4 युग त्यापैकी द्वापरयुग, सत्ययुग आणि त्रेतायुग या 3 युगांचे हे स्तंभ पडलेले आहेत. सत्ययुग संपलंय, त्रेतायुग संपलंय आणि द्वापरयुगसुद्धा संपलेलं आहे आणि शिल्लक आहे ते फक्त कलियुग आणि हा कलियुगाचा स्तंभ पाठीमाग आहे. ही जी गुहा आहे ह्या 4 स्तंभांवरती टिकून होती. मध्यभागी शिवलिंग आहे, माझ्या पाठीमागे जे पाहू शकताय, दर्शन घेत आहेत लोक आणि हाच आता एकमेव स्तंभ टिकून आहे. तर अशा पद्धतीने ही गुहा आहे आणि या गुहेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते. शिवलिंग पूर्णतः पाण्यात बुडालेलं असतं पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये. मित्रांनो, आता वेळ झाली ती माघारी फिरण्याची. सह्याद्रीतली माणसं मनाने खूप मोठी पण स्वभावाने लाजरी बुजरी असतात. माघारी फिरताना अशाच काही स्थानिक ग्रामस्थांशी गप्पा मारण्याचा योग आला. त्यांच्या साधेपणात, आपुलकीत आणि कष्टाळू जीवनशैलीत सह्याद्रीचा खरा आत्मा अनुभवायला मिळाला. घरी वाये पाणी एवढंच एवढं गाणं म्हणलं. ह्या तरुण पिढीने काय म्हणायचं, या ताईने काय म्हणायचं, हिला तर मग काहीच या ताईला येत असलं. ह्या आजीने जर चांगलं म्हणलं येतं एक कडव दुसरं एक म्हणा, दुसरं म्हणा एक. नाही हो, येत तुमच्याकडची आहे ना ही हळदीची गाणी, लग्नाची गाणी लय भारी असतात. आम्हाला ऐकायलाच मिळत नाही पुण्यामध्ये. किती म्हटले का हा येते मावशीला. मला नाव सांग बरं आजी, काय तुझं? इंदुबाई इंदुबाई आपल्या सोबत आहे. आणि गावाचं नाव शिळवंडी, तालुका अकोले. आणि अकोल्याच्या ह्या आजीबाई बाई माणूस साठी खास गाणं म्हणणार आहेत. एक गाणं हळदीचं म्हणणार आहेत. येते चल. हा आठवतात त्या, थांबा आठवतात तो काका थांबा. नाही तर मग आम्हाला 500 रुपये द्या आणि तुम्ही जावा. हा नाही तर मग आमची फी देऊन टाका. एक कडो म्हणा, एक म्हणा बरं, हळदीचं गाणं म्हणा चला. नाही येते हो. नाही ते ध्यानातच येते, नाही तेव्हा काय आठ येईल तेव्हा. आता इथं खालचं घर काय मग? हा, हे दोन्ही हे आता नवीन बांधले. हे इकडचं. किती वर्षापासून इथं म्हणजे मी गावात राहत होतो. सरपंचाच्या घरापासून आमचं घर आहे, गावातलंही घर आहे आमचं तिकडं. मग तिकडंच राहत होतो. पण मग नंतर काय झालं, सगळे आता जिकडं तिकडं शेती, इथं काहीच नाही गावामध्ये. शेती सगळी आपली इकडे शेतातच बांधली. आता बरेच लोक सांगतात, म्हणजे आमच्याकडे पण कोणी पहिल्यांदा टेम्परेचर 36च्या पुढे कधी गेलं नव्हतं. गेलं ना. आमचा तर बागायचं प्रत्येक पहिल्यांदा 42 पर्यंत. तुम्हाला काय म्हणजे ह्यावेळेस वाटत नाही, एवढं नाही आम्हाला नाही जाणार. म्हणजे असं वातावरण आहे, असंच एवढी नाही. हा, हवा आहे म्हणजे. आणि माणूस कुठं झाडाखाली जरी बसला तरी म्हणजे गरमीचं काही हेच नाही. आमचे लोक म्हणजे एकच ना फक्त भात आता झाली, भात पेरून द्यायचं. किती क्षेत्र सगळं आमचं आहे तरी नाही सगळं तिकडे पाहिजे त्या डोंगराकडं, पण ते करत नाही आम्ही. करायला माणूस नाही. खंड्यामध्ये म्हणतो. हा, आम्ही एकरमध्ये हा क्षेत्रामध्ये मदत नाही. क्षेत्रात पण होते ना तसं, गुंठ्यात येते असं. ते एकरमध्येच धरले. भाषा कोणती? खंडीची ना. हा, एक खंडी. एक खंड. बरोबर. हावडा कोणता आहे खालचा जो? तो तारामतीवरून आलेला. हा ना, तारामतीवरून. ते पूर्वी बोलतात म्हणजे लोक, कुर्डूचं झाड आहे. कुर्डूच्या झाडापासून तिथून मुळा नदीचं हे उगम झालेलं. ही मुळा नदी का? हा, ही मुळ आहे. मुळ हा, हे राऊरला जाते. हा, मूळ स्थान इथून आहे हा, का? वरतून तारामतीवरून. तिला खरं खाली इथं एखादा चांगला डॅम व्हायला ते आम्हाला म्हणजे लोक करून देत नाही ना, जमीन जाते ना. जमीन थोडी थोडा पाण्याचा प्रश्न मिटेल मग त्यामुळे नाही. आता काय झालीच बाकी शेततळे झाले. उन्हाळ्याचाच प्रश्न येतो. मूळ तुमचं ग्रामपंचायत 5 नाही. 5 नाही.
हे नाव का पडलं बरं 5 नाही? म्हणजे ते पूर्वी म्हणजे इथं 5 मारुती होते असे सांगतात. हां हां. 5 अजून आहेत. त्याच्यामुळं मग ते म्हणजे त्या 5 मारुतीमुळं ते गावात मंदिरं 5 मारुतीची. हा 5 आहे म्हणजे आमच्या बाउंड्रीला. हां हां. किती आहे गावची लोकसंख्या? आमची तिकडे पेठेची वाडी, हे डोंगर आहे त्या बाजूला पेठेची वाडी आणि इथं तरी तुम्हाला सांगतो 2000 केलं होतं ना. पेठेची वाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऐकून आहे बरंच. ते हापाटाचा गडा म्हणून आणि भैरवगड. भैरवगड तिथे नाही का? बरोबर. नाही तो शिरपूरचा भैरव तिथं आला. हा कलाडगड आपण बोलतो ना हां. कलाडगडच्या भैरवच्या पाठीमागं पेठेची वाडी. तुमचं काय नाव? दिनकर भारमल. भारमल. इथे सगळे भारमल. सगळे भारमल आणि बादडे ळ का ल? ल वाले पण आहेत हा. पण ते कुठे आहेत उंबऱ्यावर सुबाई हां हां. तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये. हां जुन्नर हा, साईड. पण ते आता आमचे सगळे म्हणजे भावकी आम्ही पहिले तिथलेच होतो. हां हां. स्थायिक आमचे आजोबा गुरं घेऊन इकडे आले राहायला आणि त्यांना इकडे जागा बिगा तुमच्या सोयीसंबंध असतील ना पण जुन्नरमध्ये? आहेत ना हां ना. यात्रेला वगैरे तिकडच्या काही घोडेगाव डिंबा हा. त्या साईडला आहेत. आहेत ना? हा बांबळे बिंबळे सगळे आहेत ना. हां हां बरोबर. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतोय, पण पाठीमागं पुन्हा एकदा तुम्हाला मी याच हरिश्चंद्रगडाचा जो काही महत्त्वाचा भाग आहे, या ठिकाणचं मंदिर जे एक वेगळ्या शैलीचं, वेगळ्या कोरीव कामाचा एक उत्तम नमुना आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की या किल्ल्यावरती एकदा भेट द्यायला या. हरिश्चंद्रगड हा फक्त किल्ला नाही तर निसर्गाचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा एक सुरेख संगम आहे आणि हा संगम अनुभवायचा असेल, या ठिकाणी यायचं असेल, इथला सगळा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात प्रत्येक सीझनला इथलं एक सौंदर्य एक वेगळ्या प्रकारचं असतं. धन्यवाद.